हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिफरन्सिएशन मधला नेक्स्ट टॉपिक डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शनचा अभ्यास करणार आहोत. तर डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण या टॉपिकवर डिपेंड आपली एक्झरसाइज आहे 1.2 राईट. याच्यामध्ये आपल्याला बघणं लागणार एक थेरम, त्या थेरमचं आपण स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटवर आधारित प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, त्या थेरमचं जे प्रूफ आहे ते बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं 3 नाही तर 4 मार्क्ससाठी. तर मी डिफरन्सिएशनच्या सर्व थेरमचा एक वेगळा व्हिडिओ बनवून तो अपलोड करीन. ठीक आहे, नंतर आपण बघणार आहोत ज्या स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याचे आपण फॉर्म्युलेज बघणार आहोत. नंतर आपण बघणार आहोत काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहे बघा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या, त्या प्रॉपर्टीजचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक कन्सेप्ट दिलेला आहे बघा, जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह तो सुद्धा आपण टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. आणि या टॉपिक मध्ये आणि सर्वांना एक विनंती, सर्व जे व्हिडिओ बघत असाल, जे विद्यार्थी 12th मध्ये असेल, जे या चॅप्टरचा अभ्यास करत असाल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी सर्व फॉर्म्युले पाठ करायचे. सर्व फॉर्म्युले पाठ असले पाहिजे, सर्व कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, तरच तुम्हाला हे युनिट समजेल, अन्यथा हे युनिट समजणार नाही. राईट, सर्व गोष्टी व्यवस्थित बघा, एकदा दोनदा प्रॉब्लेम लिहून बघा. ठीक आहे, तो सोडून बघा. सोडवल्यानंतर काही अडचण आली तर त्या ठिकाणी त्या अडचण तुम्ही व्हिडिओ बघून ते क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सर्व फॉर्म्युले पाठ असू द्या, त्या फॉर्म्युल्यावर बेस काही प्रॉब्लेम्स असेल, छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी जे एक्झरसाइज कंप्लीट करून दिलेले आहेत त्यामधले एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघत जा. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती की फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय तुम्हाला हे डिफरन्सिएशन युनिट समजणार नाही. राईट, ठीक आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर बघूया आपण जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय. त्याच्यामध्ये अगदी लक्षात ठेवण्यासारखं फक्त एकच पॉइंट आहे, तो लक्षात राहू द्या, जास्त लक्षात ठेवायची काही गरज नाही. बघा काय त्याचं म्हणणं की द डेरिव्हेटिव्हज ऑफ अ फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हज ऑफ अ फंक्शन ऍट एनी पॉइंट, ठीक आहे, ऍट एनी पॉइंट इज द स्लोप ऑफ द टेंजेंट ऍट दॅट पॉइंट ऑन द कर्व. म्हणजे याचं म्हणणं काय एकदा समजून घ्या. याचं म्हणणं असं आहे बघा, एखादी फंक्शन दिलेले ते रिप्रेझेंट करते बघा या कर्वला. ठीक आहे, एक फंक्शन आहे, या कर्वला रिप्रेझेंट करते बघा एक फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स. राईट, ज्यावेळेस आपण या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहोत, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स काय तर dy बाय dx, या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहोत dy बाय dx. पण या कर्ववरच्या कोणत्याही एखाद्या पॉइंटवर जर आपण या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार असो तर तोच राहत असतो बघा त्या पॉइंट पासून जी टेंजेंट आपल्याला भेटते. ठीक आहे, त्या पॉइंट पासून जी टेंजेंट आपल्याला भेटते त्या टेंजेंटचा स्लोप. राईट, पुन्हा लक्ष द्या, एक फंक्शन आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे रिप्रेझेंट करते बघा या कर्वला. ठीक आहे, आणि त्या कर्वला जे फंक्शन रिप्रेझेंट करते त्याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण त्या कर्ववरच्या कोणत्याही पॉइंटवर जर घेतला, ठीक आहे ना, तर तो राहत असतो बघा स्लोप ऑफ टेंजेंट त्याच पॉइंटचा. राईट, स्लोप ऑफ टेंजेंट ऍट दॅट पॉइंट. राईट, हे स्टेटमेंटचा एक एक्झाम्पल ने क्लिअर करू आपण. एक दिलेलं आहे बघा फंक्शन, समजा फॉर एक्झाम्पल एक कर्व आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि आपल्याला विचारलंय या कर्वच्या टेंजेंटचा स्लोप फाइंड करा. कोणत्या टेंजेंटचा, जी या पॉइंटला छेदते 1,2. ठीक आहे, तर सरळ आपण काय करणार की या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. म्हणजे काय भेटेल डेरिव्हेटिव्ह तर dy बाय dx इक्वल टू
ट्वाइस एक्स आणि एक्स स्क्वेअरचा ट्वाइस एक्स आला, 2 चा तो 0 मीन्स dy बाय dx भेटला ट्वाइस एक्स. पण कोणत्या पॉइंटवर आपल्याला फाइंड करायचं आहे, तर ऍट 1,2 1,2 वर आपण जर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर तो काय येईल बघा, ऍट 1,2 इक्वल टू फर्स्ट स्टँड फॉर एक्स ची व्हॅल्यू, सेकंड स्टँड फॉर वाय ची व्हॅल्यू. तर सरळ आपण एक्स च्या प्लेस मध्ये काय पुट करणार आहे 1, तर 2 into 1 इक्वल टू 2. मीन्स आपल्याला सरळ सरळ या कर्वचा या पॉइंटवर जो डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे तो भेटलेला आहे 2. म्हणजे याचा अर्थ आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट कोणत्या पॉइंटवर ऍट 1,2 इज 2. मीन्स आपल्याला त्या जी कर्व आहे, ज्या कर्वच्या टँजेंटचा आपल्याला स्लोप काढायचा आहे की ती जी टँजेंट ही कर्वच्या कोणत्या पॉइंटला छेदते 1,2 वर, तर त्या टँजेंटचा स्लोप आपल्याला भेटेल बघा 2. हाच कन्सेप्ट आहे बघा जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. समजलं असेल, राईट? जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट बघितलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, छोटासा तो कन्सेप्ट दिलेला आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण बघणार आहोत खूप महत्वाचा कन्सेप्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, राईट? त्याच्यावर एक थेरम आधारित आहे बघा. अशा प्रकारचा तो थेरम आहे. सपोज y इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, where dy by dx is not equal to 0. एकदा आपण समजूया बघा की इनव्हर्स फंक्शन, ठीक आहे. याच्या बाबतीत आपण थोडासा एक कन्सेप्ट घेऊया. एक फंक्शन आहे समजा y इक्वल टू f ऑफ x, नंतर आपण या थेरम कडे येऊ, ठीक आहे. एक फंक्शन आहे y इक्वल टू f ऑफ x, एक फंक्शन. ज्यावेळेस हे फंक्शन 1,1 आणि ऑन टू असेल, ज्यावेळेस हे फंक्शन 1,1 आणि ऑन टू असेल तरच या फंक्शनचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो बघा, याचा इनव्हर्स आपण x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y, याला अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. जर का फंक्शन काय असेल 1,1 आणि ऑन टू असेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल समजा एक एक्झाम्पल घेऊ बघा. एक फंक्शन दिलेलं आहे y इक्वल टू x प्लस 2, ठीक आहे. एक फंक्शन दिलेलं y इक्वल टू x प्लस 2. आता या फंक्शनचं आपल्याला इनव्हर्स फंक्शन लिहायचं, ठीक आहे. तर इनव्हर्स मध्ये लिहायचं म्हणजे आपल्याला हे y इक्वल टू च्या स्वरूपात दिलेलं आहे, आपल्याला याला कसं लिहायला लागेल, मग x इक्वल टू च्या फॉर्म मध्ये लिहायला लागेल, राईट? तर x इक्वल टू च्या स्वरूपात लिहायचं असेल तर या 2 ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय येईल बघा, x इक्वल टू y मायनस 2. तर या दिलेल्या फंक्शनचा हा काय असेल, इनव्हर्स फंक्शन, राईट? तर तुम्हाला इनव्हर्स फंक्शनच्या संदर्भात थोडीशी माहिती भेटलेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, राईट? एक्झाम्पल मी क्लिअर झालं असेल. आता स्टेटमेंट बघा, या थेरमचा खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. आणि हे स्टेटमेंट, हा जो थेरम आहे हा तुम्हाला विचारला जातो बघा बोर्ड एक्झाम मध्ये, खूप वेळेस विचारलेला आहे, 3 नाही तर 4 मार्क्ससाठी, ठीक आहे. की या थेरमच्या स्टेटमेंटच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ, ठीक आहे. याच्यावरचे कन्सेप्ट लक्षात घेऊ. चला तर सपोज y इक्वल टू f ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, वेअर dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. ज्यावेळेस तुम्हाला एखादं फंक्शन हे डिफरन्शिएबल आहे म्हणजे याचा अर्थ याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर प्रूव्ह करा. dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, वेअर dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. एखादं फंक्शन दिलेलं असेल तुम्हाला, समजा एक फंक्शन दिलेलं आता आपण बघितलेलं, समजा हे फंक्शन y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2. या फंक्शनचा हा जो फंक्शन दिलेला आहे याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं सांगितलं तुम्हाला. आता याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे म्हणजे याचा अर्थ या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल तो, तर y मीन्स काय भेटेल तुम्हाला,
तर याच्यापासून याचा डेरिव्हेटिव्ह भेटेल dy/dx. तर आपल्याला काय विचारलं, या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. आता या फंक्शनचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहणार, की याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला उलट करा ना, म्हणजे तो काय राहणार त्याच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, याचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह मीन्स dx/dy. राईट. तर सेम आपल्याला ज्यावेळेस कोणत्याही फंक्शनचा जो काही इन्व्हर्स राहतो, ठीक आहे ना, जे काही फंक्शन दिलेलं आहे त्या फंक्शनच्या इन्व्हर्सचा जर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर आपल्याला या स्टेटमेंटचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला जर y = x²+2 जर दिलेला असेल आणि आपल्याला विचारलं या फंक्शनचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, तर तो कसा फाइंड करणार, आपण सरळ पहिले आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. तर याचा डेरिव्हेटिव्ह होतो बघा 2x. तर आपल्याला विचारलं याचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह, इन्व्हर्स काय राहणार, dy/dx चा इन्व्हर्स राहत असतो dx/dy, म्हणजे याला उलट करणार तुम्ही. तर dx/dy विचारलेला आहे, तर dx/dy कसा भेटेल, तर युजिंग दिस स्टेटमेंट dx/dy = 1/dy/dx. सरळ dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली, तर आपल्याला भेटेल 1/2x. म्हणजे 1/2x हा भेटेल बघा, हा जो फंक्शन आहे या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. आपल्याला स्टेटमेंटचा प्रॉब्लेम मध्ये वापर करायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर आपण या स्टेटमेंटचा आधार घेऊ शकतो. लक्षात आलं असेल तुमच्या, ठीक आहे. तुमच्या अडचणी असेल त्या आपण प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करूया, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपले जे स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघा, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, ठीक आहे. याचे जे स्टँडर्ड जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचे जे फॉर्म्युलेज आहे बघा, यांचे जे डेरिव्हेटिव्हज आहे ते तुम्हाला वापरायचे प्रॉब्लेम मध्ये, ठीक आहे. जसे की साइन इन्व्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, तो 1/√1 - x² राहतो. कॉस इन्व्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, तो -1/√1 - x² राहतो. टॅन इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, तर टॅन इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह राहतो 1/1 + x². कॉट इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, तर -1/1 + x². तर सेक इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह राहतो 1/x × x² - 1. कोसेक इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह राहतो -1/x × x² - 1. आता फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी टेक्निकली लक्षात, पहिलेच मी सांगितलं ज्याची सुरुवात c ने झाली, ठीक आहे ना, त्याचे डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये. राईट. बघा, साइन इन्व्हर्स x चा काय 1/√1 - x². राईट. तर कॉस इन्व्हर्स x चा काय राहणार, तर तोच फक्त मायनस मध्ये लिहा. राईट. कॉस s ने सुरुवात, c ने सुरुवात झाली. राईट. तसेच c ने सुरुवात झाली -1/√1 - x². टॅन इन्व्हर्स x चा काय 1/1 + x² आहे, ठीक आहे. तर कॉट इन्व्हर्स x चा काय राहील, मायनस राहील 1/1 + x², कारण c ने सुरुवात झाली. राईट. सेम कोसेक इन्व्हर्स x चा काय 1/x × x² - 1. तो कोसेक इन्व्हर्स x चा काय -1/x × x² - 1. लक्षात ठेवण्यासाठी टेक्निकली जे काही फॉर्म्युले ते लक्षात ठेवा. आता हे झालं सरळ स्टँडर्ड जे फंक्शन दिलेले तुम्हाला, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे दिलेले तुम्हाला, त्याचे सरळ आपण डेरिव्हेटिव्ह बघितले. जर असं असेल x च्या प्लेस मध्ये एखादं फंक्शन असेल, म्हणजे आपण म्हणू शकतो साइन इन्व्हर्स ऑफ f(x) असेल, म्हणजे कंपोजिट फंक्शन असेल, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार. तर सेम जसं आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला ना, तसंच याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. काय घेणार आपण, साइन इन्व्हर्स ऑफ f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार, तर पहिले तर आपण f(x) ला xच कन्सिडर करणार, जो जेव्हा याचा डेरिव्हेटिव्ह होईल इन्व्हर्सचा, नंतर आपण आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजे कसा घेणार आपण, की साइन इन्व्हर्स ऑफ f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर 1/√1 - x². तर x कोण आहे, तर f(x) आहे, f(x², राईट, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x), राईट. अशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करणार आहे. कंपोजिट फॉर्म मध्ये जर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, तुम्हाला
या कंपोजिट फंक्शनचे जसे डेरिव्हेटिव्ह घेतले तसेच आपल्याला इन्व्हर्सच्या संदर्भात सुद्धा त्याच प्रकारे घ्यावं लागेल. जसं की एक एक्झाम्पल घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ e रेस टू दी पॉवर x, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. काय येईल बघा, तर tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय, तर tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर, तर 1/1 प्लस x स्क्वेअर, x कोण आहे तर e रेस टू दी पॉवर x आहे, याचे स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू दी पॉवर x, याचा डेरिव्हेटिव्ह घेसाल तर 1/1 प्लस e रेस टू दी पॉवर x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू दी पॉवर x, राईट. तर हा झाला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर जनरली आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या इन्व्हर्सचे डेरिव्हेटिव्ह हे सर्व फॉर्म्युले पाठ असतो, एवढं लक्षात असू द्या. आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे घ्यायचे आपण या प्रॉब्लेम मध्ये बघणार. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघा, या फॉर्म्युलेचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. बघा, जसं की साइन इनवर्स ऑफ साइन थिटा असेल तर आपण डायरेक्ट काय लिहू शकतो थिटा. टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा असेल तर आपण काय लिहू शकतो डायरेक्ट थिटा. मीन्स इथे टॅन इनवर्स आणि टॅन असेल तर काय लिहायचं डायरेक्ट जो अँगल असेल तो लिहायचा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की टॅन आणि टॅन इनवर्स काय झाला कॅन्सल झाला, थिटा भेटला. सेम सेक इनवर्स ऑफ सेक थिटा असेल तर सरळ आपण थिटा. आता उलटही असलं, समजा असं असलं की साइन ऑफ साइन इनवर्स थिटा असेल म्हणजे इनवर्स आतमध्ये असेल तरी आपण काय लिहू शकतो जो अँगल असेल तो लिहू शकता, मीन्स थिटा. जर टॅन ऑफ टॅन इनवर्स थिटा असेल तर आपण काय लिहू शकतो थिटा. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, जर असं असेल साइन इनवर्स ऑफ साइन ई रेस टू दी पॉवर एक्स, असं जर असेल तर सरळ आपण या प्रॉपर्टीचा या फॉर्म्युल्याचा आधार घेऊ शकतो की साइन इनवर्स साइन कॅन्सल मीन्स काय राहणार आहे अँगल ई रेस टू दी पॉवर एक्स. लक्षात येऊन राहिलं. या प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहे आणि सोप्या आहे, लक्षातही राहतात. बघा मी 2-3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या आहे. बघा नेक्स्ट आहे बघा सेकंड कॅटेगरीमध्ये साइन इनवर्स ऑफ कॉस थिटा असेल. आता बघितलं आपण साइन इनवर्स ऑफ साइन थिटा पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपल्या या कॉसला कन्वर्ट करणं लागणार साइन मध्ये. तर मग जो एक फॉर्म्युला आहे बघा, ज्यावेळेस आपण कॉसला साइन मध्ये किंवा साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करत असेल किंवा टॅनला कॉट मध्ये कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा कोसेकला सेक मध्ये किंवा सेकला कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं, तर अगदी सोपा फॉर्म्युला आहे बघा. तो फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे, जर का साइन ऑफ थिटा असेल या साइनला जर कॉस मध्ये लिहायचं असेल तर आपण लिहितो बघा कॉस ऑफ π/2 मायनस थिटा 90 मायनस थिटा, राईट. तर सेम फंडा टॅन साठी आहे, सेम फंडा कॉट साठी आहे, सेम फंडा सेक साठी आहे, कोसेक साठी हाच आहे बघा. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर साइनला कॉस मध्ये, कॉसला साइन मध्ये, सेकला कोसेक मध्ये, कोसेकला सेक मध्ये किंवा टॅनला कॉट मध्ये, कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ आपण असं लिहू शकतो बघा साइन इनवर्स ऑफ कॉस थिटाला लिहू शकतो आपण साइन ऑफ π/2 मायनस थिटा. कारण कॉसला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय साइन मध्ये. म्हणजे इथे साइन इनवर्स इथे साइन आला तर साइन इनवर्स साइन काय होईल कॅन्सल. तर आपण याला काय लिहू शकतो π/2 मायनस थिटा, राईट. इथे तेच फंडा वापरा की टॅन इनवर्स ऑफ, आता कॉट थिटा आहे म्हणजे इथे टॅन इनवर्स आहे, मग इथे टॅन पाहिजे मला, तर टॅन पाहिजे तर कॉट थिटा आहे, तर कॉटला टॅन मध्ये कसं लिहिणार, तर आपण लिहू शकतो टॅन ऑफ 90 म्हणजे π/2 मायनस थिटा मीन्स भेटेल π/2 मायनस थिटा युजिंग दिस प्रॉपर्टी, राईट. याला आपण कसं लिहू शकतो सेक इनवर्स ऑफ, कोसेकला मला सेक मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय लिहू शकतो सेक ऑफ π/2 मायनस थिटा, राईट. आणि युजिंग धिस प्रॉपर्टी देन π/2 मायनस थिटा. लक्षात आलं. हे फॉर्म्युले खूप महत्वाचे. नेक्स्ट बघा थर्ड कॅटेगरीमध्ये साइन इनवर्स ऑफ एक्स असेल, मला साइन इनवर्स एक्सच्या प्लेस मध्ये आपण कोसेक इनवर्स
लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ एक्स. तर साइन कोणाचा रेसिप्रोकल आहे तर कोसेकचा आहे. तिथे येईल बघा कोसेक इनवर्स ऑफ फक्त अँगलचा रेसिप्रोकल घ्या 1/x राईट. आता कॉस इनवर्स एक्स, तर कॉस इनवर्स एक्स असेल जर आपण याला कॉस कोणाचा रेसिप्रोकल आहे तर सेकचा आहे, तर आपण त्याला कसं लिहू शकतो सेक इनवर्स ऑफ त्याचा अँगल रेसिप्रोकल मध्ये 1/x. टॅन इनवर्स ऑफ एक्स, तर टॅन कोणाचा रेसिप्रोकल आहे तर टॅन कॉटचा रेसिप्रोकल मीन्स आपण लिहू शकतो कॉट इनवर्स ऑफ या अँगलचा रेसिप्रोकल. जर का असं असेल समजा उलटही लिहू शकता, जर असं असेल सेक इनवर्स ऑफ एक्स असेल ठीक आहे, तर सेक इनवर्स ऑफ एक्स नकोय मला सेक इनवर्स, मला दुसरे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिजे सेकच्या प्लेसमध्ये. मग सेकला आपण कन्वर्ट करू शकतो कॉस मध्ये. सेक कोणाचा रेसिप्रोकल कॉस, तर आपण लिहिणार कॉस इनवर्स ऑफ एक्सच्या प्लेसमध्ये 1/x राईट. सेम प्रॉपर्टी कशा वापरायचे हे लक्षात आलं पाहिजे. तुम्ही नेक्स्ट फॉर्म्युले बघा साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स असेल तर आपण काय लिहू शकतो π/2. टॅन इनवर्स ऑफ एक्स असेल तर कॉट इनवर्स ऑफ एक्स असेल इक्वल टू π/2. सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू लिहू शकतो आपण π/2. म्हणजे लक्षात घ्या कॉस इनवर्स प्लस साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स असेल अँगल सेम असेल तर सरळ व्हॅल्यू काय लिहू शकता तुम्ही π/2. इथे टॅन इनवर्स एक्स प्लस जर कॉट इनवर्स एक्स असेल म्हणजे टॅन इनवर्स कॉट इनवर्स अँगल सेम तर π/2. फॉर एक्झाम्पल असं असेल समजा की साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर, तर आपण सरळ याला काय लिहू शकतो π/2 राईट. कारण कॉस इनवर्स आहे साइन इनवर्स आहे कॉस इनवर्स आहे अँगल सेम आहे प्लस मध्ये सरळ काय लिहिणार π/2. तर हे तिन्ही रिझल्ट महत्वाचे, खूप काम पडेल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. त्याच्यानंतर बघा फोर्थ कॅटेगरी मधले रिझल्ट तुमच्या लक्षात आले असेल. आता फिफ्थ कॅटेगरी मधले रिझल्ट बघा खूप महत्वाचे, याच्यावर एक क्वेश्चन असेल तर टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय असेल प्लस मध्ये असेल तर टॅन इनवर्स ऑफ भेटेल बघा की एक्स प्लस वाय अपॉन 1 - x इंटू वाय राईट. इथे प्लस असेल तिथे प्लस येईल आणि इथे प्लस असेल तिथे मायनस येईल. लक्षात राहू टेक्निकली समजून घ्या. नंतरचा रिझल्ट बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय असेल तर लक्षात आलं असेल तर टॅन इनवर्स ऑफ काही एक्स मायनस वाय कर मायनस अपॉन काय लिहिणार तुम्ही तर 1